काल राज्यसभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यभर याचे पडसाद उमटत असताना बुधवारी आरजी कंपनीच्या वतीने पार्क चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंबेडकर वाद कडवा है, अमित शहा भडवा है असं म्हणत अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेधार्थ ठिय्या आंदोलन केले। यावेळी कार्यकर्त्यांनी अमित शहा यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला। देवाची आमिष दाखवून स्वर्गाची वाट दाखवणारे अमित शहा यांना कदाचित माहिती नसेल, आम्हाला नरकातून काढून स्वर्गाचा प्रत्यक्ष अनुभव देणारे आंबेडकरच होते असे म्हणत अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करताना माजी नगरसेवक रवी गायकवाड म्हणाले, अधिवेशनामध्ये जे काल ते अमित शहाने जे बोललाय संसदमध्ये कि अम्बेडकर क्या है, 100 बार अम्बेडकर नाम लेने से क्या होगा, एक बार भगवान का नाम लेते तो शायद स्वर्ग मिल जाता। लेकिन त्या अमित शहाला सांगायचं आहे, अरे तुला काय माहित आहे, आम्ही पहिले नरकात होतो, आम्ही बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानामुळे व बाबासाहेब आंबेडकरमुळे आम्ही स्वर्गात आलेलो आहे। आणि बाबासाहेबाबद्दल तू जे बोलला तुझ्या होणार नाही। लक्षात ठेव, तू अमित शहा तिथे गृहमंत्री असते, तो आमच्या जीवावर झाला, भारतीय संविधानाच्या जीवावर झाला। भारतीय संविधान जर बाबासाहेब आंबेडकरने लिहिलं नसतं तर तू कुठेतरी बनिया कुठेतरी ह्याच्यामध्ये दुकानामध्ये काहीतरी विकत बसला असता। बाबासाहेबांच्या संविधानाच्या पुण्यामुळे तो गृहमंत्री झाला आणि तो बाबासाहेब आंबेडकरमुळे असं बोलतो, आंबेडकर बोलने से क्या होगा, अगर भगवान का नाम लेते तो स्वर्ग मिल जाता। लेकिन आम्हाला स्वर्ग जे मिळालं हे बाबासाहेब आंबेडकर व संविधानामुळे मिळालं हे लक्षात ठेवलं पाहिजे। त्यामुळे मी अमित शहाचं आरजी कंपनीच्या वतीनं सोलापूर शहराच्या सर्व आरजी कंपनीच्या कार्यकर्त्याच्या वतीनं जाहीर निषेध समाजाची या भारताच्या जनतेची संविधानाला मानणाऱ्या लोकांची जर त्यांनी जाहीर माफी नाही मागितली तर आम्ही या कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या आमदार खासदारला सोलापुरात फिरू देणार नाही।